नमस्कार. सिम्पली मराठी रेसिपीमध्ये मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवूयात गुढीपाडवा स्पेशल असे रसमलाई. तर रसमलाई करण्यासाठी मी ते 1 लिटर दूध घेतलंय. हे साधंवालं गाईचं टोन मिल्क आहे. इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे. थोडं केशर घेतलंय. हे केशराचे धागे घेतलेत. हे 1 चिमूट खायचा रंग केशरी रंग आहे. थोडं हे बदामाचे काप आहेत. थोडे हे पिस्त्याचे काप घेतले. थोडीशी वेलची पूड घेतली आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे आणि 2 चमचे हे व्हिनेगर घेतलंय मी. हे सॉफ्ट अशी आपली ही एकदम कापसासारखी मऊ अशी आपली ही रसमलाई तयार झाली आहे. ही बघा, एकदम कापसासारखी मऊ. मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमची रसमलाई कधीच बिघडणार नाही. ही बघा, तुम्ही या माझ्या पद्धतीने नक्की एकदा रसमलाई करून बघा या पाडव्याला. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी दूध इथे गॅसवरती तापत ठेवलंय. आपल्याला हे दूध उकळून घ्यायचंय. थोडं आपल्याला हे दूध आटवायचं नाहीये. तर आता आपण हे दूध उकळून घेऊया. हे बघा, दूध असं उकळायला लागलं की आपल्याला गॅस थोडा बारीक करायचा आहे. दूध थोडंसं ढवळून घ्यायचंय. बघा, आता ह्या स्टेजला आपल्याला व्हिनेगर घालायचंय. गॅस थोडा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता मी इथे हे 2 चमचे व्हिनेगर घेतलंय. त्याच्यात हे 2 चमचे मी पाणी घालून घेणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून आपल्याला हे थोडं थोडं ह्याच्यात घालायचंय. थोडं थोडं घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला जास्त जोर जोरात हलवायचं नाहीये. थोडं घालायचंय, थोडं दूध ढवळून घ्यायचंय. आपल्याला इथे घाई करायची नाहीये. थोडं थोडं हलवत आपल्याला हे दूध फाडून घ्यायचंय. आता दूध आपलं हे फाटायला सुरुवात झाली आहे. मी सगळं इथे व्हिनेगर घालून घेतलंय. तयार व्हायला सुरुवात झाली आहे. हे बघा, इथे आपलं हे दूध चांगलं फाटलेलं आहे आणि बघा, आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे त्यातलं. आता मी इथे एक भांडं घेतलंय खाली आणि ही गाळणी ठेवली आहे आणि ह्याच्यावर हा मी स्वच्छ रुमाल घालून घेणार आहे. आता आपल्याला हे गाळून घ्यायचंय पूर्ण पनीर आपलं आहे ते. हे बघा, हे गाळून घ्यायचंय. आता आपल्याला हे पनीर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय. व्हिनेगरचा आंबटपणा जाण्यासाठी आपल्याला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही 2 लिंबाचा रस याच्यात वापरा. त्याने पण दूध चांगलं फाडलं जाईल.
असं 2 पाण्यामध्ये आपल्याला हे पनीर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. असं स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्याच्यात आंबटपणा येणार नाही. आता आपण हे असं स्वच्छ धुवून घेऊया. मी हे पनीर आता स्वच्छ धुवून घेतलंय 2 पाण्याने. आता आपल्याला थोडं हे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय. आपल्याला हे जास्त दाबून पाणी काढायचं नाहीये. आपल्याला हे जास्त दाबायचं नाहीये. हे बघा, त्याचा एक एक थेंब असा पडतोय पाण्याचा. इतपत आपल्याला हे बघा, एक एक थेंब पाणी ह्याच्यातलं असं थोडं शिल्लक राहिलं पाहिजे. एकदम कोरडं पूर्ण करून घ्यायचं नाहीये. हे बघा, त्याचं थोडं थोडं पाणी अजून पडतंय. एवढ्यात आपल्याला पिळायचंय. आपल्याला जास्त पिळून घ्यायचं नाहीये. आता आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय. आता इथे रस बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध ठेवलंय. ते चांगलं तापलं की आपण त्याच्यात साखर घालून घेऊया. आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं नाहीये. आपल्याला हे फक्त उकळून घ्यायचंय. त्याच्यात मी केशराच्या काड्या घालते. आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडेसे बदामाचे काप टाकते. थोडेसे पिस्त्याचे काप. वेलची पावडर. आणि हा 1 पिंच फक्त मी हा खायचा रंग घालते, केशरी रंग. याच्यामुळे याला खूप छान असा कलर येईल. आपल्याला ही रबडी किंवा आपला हा रस आहे तो आपल्याला आटवून घ्यायचा नाहीये. आपल्याला थोडासा फक्त हा साखर वगैरे सगळं त्याच्यात वितळून घ्यायचे. साखरेला थोडं पाणी सुटेल तर आपल्याला 3 ते 4 मिनिटं फक्त याला गरम करून घ्यायचंय चांगलं. आपल्याला हे पातळच ठेवायचंय, म्हणजे आपण ज्याच्यात जे गोळे टाकणार आहोत ते चांगले ते सगळं. इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आपला हा रस चांगला उकळला गेलाय. साखर पण त्याच्यातली वितळली गेली आहे आणि आपला सुंदर असा हा रस तयार झालाय. ही रबडी तयार झाली आहे. आपल्याला जास्त आटवून घ्यायचं नाहीये. आता आपण गॅस बंद करून घेऊया. इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलंय. पाणी चांगलं उकळलंय तर आपण त्याच्यात आता साखर घालून घेऊया. आता आपण ही चाशणी बनवून घेणार आहोत. मी हे 1 वाटी पूर्ण साखर घातली आहे. याच 1 वाटीने मी 5 वाट्या पाणी घेतलंय. तर आपल्याला ही साखर पूर्ण वितळवून घ्यायची. आपल्याला तार वगैरे काही बनवायची नाहीये. फक्त साखर वितळवून घ्यायची आहे त्याच्यात. आणि आपला पाक आहे तो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे फक्त. इथे आपली ही साखर चांगली वितळली गेली आहे. बघा, आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये. साखर पूर्ण वितळली गेली पाहिजे. इथे हे पनीर आपलं मी हे काढून घेतलंय. हे बघा, जास्त कोरडं पण नाहीये आणि जास्त ओलं पण नाहीये. एकदम स्मूथ असं हे
आपलं पनीर तयार झालंय. आता आपण ह्याच्यात हे 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालूया. या कॉर्नफ्लोअरमुळे आपले हे गोळे आहेत आतमध्ये पाण्यामध्ये जाऊन चाशणीमध्ये गेल्यानंतर फुटणार नाहीये, त्याला चांगली बाइंडिंग येईल. सगळं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचंय. आपल्याला हलक्या हाताने थोडं थोडं हे मिश्रण घेऊन हातावर घेऊन इथे आपल्याला हे थोडंसं असं मळून घ्यायचंय. स्मूथ करून घ्यायचं एकदम. आपल्याला जोरात जास्त दाब देऊन किंवा जास्त वेळ हे आपल्याला असं हे करून घ्यायचं नाहीये. आपल्याला हे थोडं थोडं घेऊन थोडं स्मूथ करून घ्यायचंय. आपल्या हाताला एकदम मऊ कापसासारखं लागलं की आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आपल्याला हे जास्त जोर काढून मळायचं नाहीये. आपल्या हाताला बरोबर समजेल की आता हे तयार झालंय, की आपण ते दुसरं पनीर हे करायला घेऊया. बघा असं छान आता एकदम कापसासारखं मऊ असं आपलं असं तयार झालंय. आता मी हे पण असंच ह्या पद्धतीने सगळं हे करून घेते. हे बघा आपलं स्मूथ असं तयार झालंय मिश्रण. पनीर एकदम आपलं हे बघा गोळे बनवण्यासाठी पूर्ण एकदम रेडी आहे. हे बघा एकदम सॉफ्ट असं कापसासारखं मऊ असं हे तयार झालंय. आता आपण याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया. थोडासा पोर्शन घेऊन थोडंसं हाताला तेल लावून घेतलंय, म्हणजे ते हाताला चिकटणार नाहीये. आपल्याला हे बघा असे त्याला क्रॅक पडता कामा नये. आपल्याला एकदम असे हे छान बनवून घ्यायचे तसे. हे बघा असे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत गोळे. थोडंसं हातावर चपटे करून मी असेच सगळे बनवून घेते. इथे आपला पाक इथे चांगला उकळला गेलाय. आपल्याला याची तार वगैरे काहीच करायची नाहीये. चांगला उकळला गेलाय आता. तर या स्टेजला आता आपल्याला हे गोळे टाकून द्यायचे. आपल्याला एक एक गोळा हळूहळू त्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. हे बघा गोळा वरती आला म्हणजे आपलं हे पनीरचं हे गोळे छान तयार झाले. हे बघा या स्टेजला ते खाली बसत नाहीये, वरती आलेत म्हणजे आपलं हे परफेक्ट झालेत गोळे. आपल्याला एक एक करून ह्याच्यात सोडून द्यायचे. आणि आपल्याला आता इथे गॅस मोठा ठेवायचा आहे. गॅस अजिबात बारीक करायचा नाहीये. सगळे हे असेच आपण टाकून घेऊया. आता हे फुलून अजून डबल होणार आहेत, म्हणून आपण पाणी ह्याच्यात जास्त ठेवायचं. चाशणी थोडी जास्त करायची. आता आपल्याला ह्याला हलवायचं नाहीये. चांगले गोळे एकदा सेट व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे, पण आता आपल्याला ह्याला हलवायचं नाहीये. आपल्याला मोठ्या गॅसवरच 5 मिनिटं असं उघडं ठेवून शिजवून घ्यायचंय. हे बघा किती छान वरती तरंगायला लागले आणि
आकार पण त्याचा वाढायला लागलाय. असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचे. 5 मिनिटांनी ह्याचा आपल्याला गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे. 5 मिनिटं होईपर्यंत मी हे असेच शिजवून घेणार आहे. आता 5 मिनिटं झालेली आहे, तर मी गॅस थोडा मीडियम करणार आहे. मीडियम गॅसवर मी झाकून ठेवून शिजवून घेणार आहे. आता मी झाकण काढून हे बघा, छान एकदम झालेत आपले हे पनीरचे बॉल. किती सुंदर झालेत, सुरेख एकदम, एकही त्याच्यातला फुटलेला नाहीये. आता आपण हे हलक्या हाताने पलटी करून घेऊया. आणि आपल्या खालच्या बाजूने पण आपल्याला हे शिजवून घ्यायचे चांगले. पूर्ण शिजवायला 15 ते 20 मिनिटं लागतात. सगळे पलटून घेतले, तर परत मी झाकण ठेवून आणखी 10 मिनिटं तरी शिजवून घेणार आहे. इथे आता 20 मिनिटं झालेली आहेत. आपले हे बॉल आपण आता हे चेक करून घेऊया. हे बघा किती छान आणि मस्त फुलून आलेत. तर चेक करण्यासाठी आपण एक ह्याच्यातला बॉल आहे तो उचलून पनीरचा या थंड पाण्यात टाकून घेऊया. हा बघा, हाताने असा तो दाबून बघायचा, म्हणजे तो चांगला शिजलेला आहे आतपर्यंत. हे बघा, आणि त्याने चांगला रस पिऊन घेतलाय. म्हणजे हा बघा खाली बसतोय, म्हणजे त्याने चांगला हा रस पिऊन घेतलाय. आता आपण सगळे हे गॅस बंद करूया. एकदम स्पॉन्जी असे आपले हे रसमलाईचे गोळे तयार झाले. आता मी इथे थोडं बर्फ टाकून पाणी घेतलंय गार. तर आपण हे सगळे गोळे ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊया. असं केल्याने, पाण्यात टाकल्याने, थंड पाण्यात त्याची शिजायची प्रोसेस थांबते. ते जास्त चिवट होत नाही. हे बघा, त्यांनी चांगला रस पिऊन घेतलाय. हे बघा ती खाली जातात आहे. हे बघा, म्हणजे आपले हे पनीरचे बॉल चांगले शिजलेले आहेत आणि चांगला रस पण त्यांनी पिऊन घेतलाय. साखरेच्या पाकात ते चांगले ओढून, साखरेचा पाक त्यांनी चांगला पिऊन घेतलाय. बघा सगळे बॉल आपले खाली जातात आहे. आपल्याला आता थोडा वेळ त्यांना थंड पाण्यात ठेवायचं आहे आणि नंतर त्याचं पूर्ण पाणी काढून आपल्याला, आपण जी रबडी बनवली आहे, रस बनवला आहे, त्याच्यात आपल्याला हे घालून घ्यायचे. थोडं थंड झालं की आपण हे काढून घेऊया. आपले परफेक्ट असे हे रसमलाईचे गोळे तयार झाले. माझ्या ह्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर 100% तुम्ही नवीन करत असाल तरी पण चुकणार नाही. आता आपण सगळे हे बॉलमधलं सगळं पाणी काढून असं हाताने दाबून पाणी काढायचं आहे. हे बघा, जेवढं जाईल तेवढं सगळं पाणी काढायचं आहे आपल्याला. हे बघा, आणि हे या रसमलाईमध्ये टाकून घ्यायचे, रबडीमध्ये.
रबडी थंड असली पाहिजे, रबडी गरम असता कामा नये. हे गोळे पूर्ण शिजवायला मला 21 मिनटं लागली असतील. आपल्याला हे रसमलाई आपली फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे. 4-5 तासासाठी ही आपल्याला अशीच ठेवायची आहे बाहेर रूम टेम्परेचरमध्ये. हे गोळे आहेत ते सगळा रस पिऊन एकदम खूप छान टेस्टी गोड असे होतील. इथे मी हे सगळे गोळे आपले रसमलाईचे सगळे गोळे ह्याच्यात घालून घेतले. आता आपल्याला असंच हे 4-5 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे. बघा, इथे कापसासारखी सॉफ्ट अशी आपली ही रसमलाई तयार झाली आहे. हे बघा, एकदम मस्त अशी आपली ही रसमलाई तयार झाली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.